नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आता दुपारचा वेळ झालेला आहे आणि दुपारी व्हिडिओ मी सुरुवात केलेली आहे बनवायची। इकडे बघा आमची परी खेळत आहे। त्यानंतर आता आहे ना जेवण वगैरे करायचं आहे। जेवण झाल्याच्या नंतर थोडासा आराम करतो आणि आज मस्त अशी सावली पडली, तुम्हाला दिसतच असेल बघा मागे। तर खूप छान वाटते। आणि परी हाय कर का एकदा। काय केलं बघू दे। तर परी इकडे खेळत आहे बघू शकतात। तर वाळूमध्ये खेळती परी। त्यानंतर मी तुम्हाला नंतर आहे ना मस्त सणीकडचं शेती दाखवणार आहे। मस्त असं गहू, त्यानंतर हरभरा। एक मिनिट, तर मी सगळं तुम्हाला मी नंतर थोड्या वेळाने दाखवणार आहे। त्याच्या अगोदर आहे ना तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल ना चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बाय बाय। आता भेटूया आपण थोड्याच वेळात। अजून काय बोलायचं आहे का? ना थोडाफार आराम वगैरे केलाय बरं का। तर हातपाय वगैरे धुतले नाही, तर फ्रेश वगैरे अजिबात काही झाले नाही। तर मी तुम्हाला आहे ना आमचं इकडचं शेती दाखवणार आहे। मस्त असं आहे ना, पाठीमागे गहू आलेला आहे, इकडे गुलाबाचे झाडं, जास्वंदीचे, त्यानंतर पपईचे झाडं, हे सगळे ना मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। तर चला आता मी ना इथूनच आहे ना व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात अगोदर आहे ना मी तुम्हाला गव्हाची शेती दाखवते। तर इकडे बघा किती लांबपर्यंत आहे ना गहू आहे, तुम्ही बघू शकतात। आणि तिकडे जे आहे ना तर ते आमची गाय आहे। आणि इकडं हे गिन्नी गवत ते आलेलं आहे। आणि गहू आहे ना इथपर्यंत आहे, तुम्ही बघा भरपूर असं लांबपर्यंत। मी तुम्हाला तिकडे दाखवते, पण इथून एकदा तुम्हाला दाखवते। त्यानंतर घराच्या पुढे पण गहू आहे। आता तुम्हाला इकडे ना मी जास्वंद दाखवते। तर जास्वंद बघा किती छान अशी ना आली, मस्त अशी फुलं पण येतं। त्यानंतर इकडे आहे आंबा, आणि आंब्याला आहे ना इतके जास्त मोहर आले, तुम्ही बघू शकतात किती जास्त मोहर आलेला आहे। तर इकडे नाही सगळे मोटरीचे पाईप ते पडले। तर त्यानंतर हे आहे बघा पपईचं झाड। तर याला किती पपई आले ते पण तुम्ही एकदा बघून घ्या। तर मस्त गोड आहे एकदम झाड आहे। तर इथं आहे हेच झाड वाटतं, पेरूचं झाड आहे। तर इथं एकदम छोटीशी लिमोनी आहे, तसे आहे ना बाकीचे तिकडं आहेत तर मोठे आलेले आहेत लिमोन्या घरापुढं। त्यानंतर इथं हे एवढं आहे ना गुलाबाचं झाड आहे, हे बघा। तर किती छोटे छोटे आहे ना कळे आले, तुम्ही बघू शकतात। तर इथं आहे ना हे दिसतंय का, तर हे आहे पेरूचं झाड आहे, बघू शकतात। इकडं सीताफळाचं झाड आहे, इकडं आंब्याचं आहे, हे एक पपईचं झाड आहे, आणि हे जे दिसतं हे चिंचचं झाड आहे, बघू शकतात। तर इकडे आहे ना ज्वारी बाजरी लावलेली होती। आणि हे जे पिवळे फुलं दिसतात का, हे सगळे याच्यामध्ये मोहरी आलेली आहे, तुम्ही बघू शकतात। किती छान वाटतंय ना मोहरी। तर तुम्ही जवळून बघू शकतात गहू किती छान असं आलेलं आहे बघा। त्याचे ओंबे सुद्धा आहेत ना एकदम असं भरलेलं आहे तो। तर इकडं हे जे आहे का, तर हे याचं झाड आहे, आंब्याचंच आहे बघा। किती मस्त आंब्याचं झाड आलं। इकडे आहे पपईचं झाड, भरपूर अशा पपया आहेत। तुम्हाला लसूण आणि हे दाखवते। तर बघा मी तुम्हाला दाखवून आहे ना आत्ताच घरी आलेले। इतकं काही डिटेल्समध्ये म्हणजे दाखवलं का नाही हे मला आहे ना काही समजणच नाही झालं। तर मला सकाळी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की सकाळी गुगलवरती एक मेल आला होता यूट्यूब चॅनलविषयी, की जुनं माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्याविषयी। तर बघूया अजून एक दिवस वाट बघून, आणि मग पुढचं बघू चॅनल येतं का नाही येत हे तुम्हाला मी नक्की सांगते आल्याच्या नंतर। आता तुम्हाला ना समोरचा गहू दाखवते मी। तर इकडे बघा, तर हे लिमोनीचं झाड आहे।